Welcome student. Today we are going to learn our 8th standard science first chapter. Our chapter name is Living World and Classification of Microbes. First of all, what is meant by microbes? Microbes are small organisms. In previous class, we learned that all the living organisms on earth have adapted according to geographic regions, food ingestion depends, etc. According to 2011 census, there are around 87 million species of living organisms. To study such a vast number, it was essential to divide them into groups. The process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. Biological classification. Biological classification. The process of dividing living organism into groups and subgroups is called biological classification. सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला आपण जैविक वर्गीकरण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असं म्हणत असतो. तर या बायोलॉजिकल क्लासिफिकेशन संदर्भात जे शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे, ज्या शास्त्रज्ञांनी काम केलेलं आहे त्यांचा थोडासा आपण इतिहास जाणून घेणार आहोत. In history, Carl Linnaeus, Haeckel, Chapman, Copeland, Robert Harding Whittaker are scientists who developed the process of biological classification. First, in 1735, Carl Linnaeus divided living world in two kingdoms, Vegetabilia and Animalia, प्राणी सृष्टी आणि वनस्पती सृष्टी. Haeckel in 1866 considered three kingdoms, Protista, plants and animals. हेकेलने तीन सृष्टी कल्पलेल्या आहेत, प्रोटिस्टा, प्लांट and animals. प्रोटिस्टा, प्लांट वनस्पती, animal प्राणी. त्यानंतर in 1925 Chapman created two groups, prokaryotes and eukaryotes, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. In 1938 Copeland divided living organisms into four kingdoms, Monera, Protista, plants and animals. Monera, Protista, Monera सृष्टी, Protista सृष्टी, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी असं चार गटांमध्ये वर्गीकरण कोपलँड यांनी केलेलं आहे. रॉबर्ट हार्डिंग विटॅकर was an American ecologist who divided living organisms into two groups. Whittaker divided living organisms into five groups. For this classification, Whittaker considered following criteria: complexity of cell structure, पेशीची जटिलता, प्रोकैरियोटिक और एंड यूकैरियोटिक, आदि केंद्र की दृश्य केंद्र की पेशी कशी आहे, आदि केंद्र की आहे की दृश्य केंद्र की आहे. कॉम्प्लेक्स हे त्यांचा पहिला क्रायटेरिया होता. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, सजीव
युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर? हा त्यांचा सेकंड क्रायटेरिया होता. थर्ड, मोड ऑफ न्यूट्रिशन्स. प्लॅन्ट्स ॲटोट्रॉपिक असतात, आपल्याला माहिती आहे. फोटोसिंथेटिक असतात. ॲटोट्रॉपिक म्हणजे काय? तर जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण ॲटोट्रॉपिक असं म्हणत असतो. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स who can produce their own food is called autotrophic. Fungi are saprophytic. What is mean by saprophytic? Saprophytic are organisms who live from absorption from dead animals. म्हणजे सॅप्रोफायटिक म्हणजे काय? तर मृतोपजीवी. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? मृतोपजीवी. जे सजीव मृत देहांवरती, मृत सजीवांवरती त्यांच्या पोषणासाठी अवलंबून असतात त्यांना आपण सॅप्रोफायटिक असं म्हणत असतो. तर फंगी हे सॅप्रोफायटिक आहे, प्लॅन्ट्स ॲटोट्रॉपिक आहेत आणि ॲनिमल्स आर हेट्रोट्रॉपिक असतात. ॲनिमल्स आर हेट्रोट्रॉपिक. परपोषी असतात. प्राणी काय असतात? परपोषी असतात. इंजेक्टिव्ह असतात, ते भक्षक असतात, भक्षण करणारे असतात. अशा पद्धतीने हा तिसरा प्रकार. त्यानंतर लाईफस्टाईल. प्लॅन्ट्स, वी नो दॅट प्लॅन्ट्स आर प्रोड्युसर्स, ॲनिमल्स कंज्युमर्स. प्राणी भक्षक असतात. त्यानंतर फंगी आर डिकम्पोजर्स. ते काय करतात? विघटन करतात. डेड ऑर्गॅनिझम्सचे ते काय करतात? विघटन करतात. म्हणून फंगी काय आहेत? डिकम्पोजर्स आहेत. ॲनिमल्स कंज्युमर्स, प्लॅन्ट्स प्रोड्युसर्स. हा चौथा प्रकार क्विटाकेरने घेतलेला आहे त्यांच्या क्लासिफिकेशनमध्ये. आणि पाचवं, फायलोजेनेटिक रिलेशनशिप. प्रोकॅरियोटिक, यूकॅरियोटिक, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. This criteria is considered by Whittaker to classify living organisms. Now, living organisms. Prokaryotes, eukaryotes. आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीचा पुन्हा उपप्रकार आहे युनिसेल्युलर. सब डिव्हिजन ऑफ प्रोकॅरियोट्स इज युनिसेल्युलर. आणि आदिकेंद्रकीमध्ये किंगडम कोणता आहे? मोनेरा. हे आपण विटॅकर यांची 5 किंगडम सिस्टीम पाहत आहोत. वी आर लुकिंग ॲट विटॅकर्स 5 किंगडम सिस्टीम. प्रोकॅरियोट्स, यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स आर युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय? तर एकपेशीय, जे सजीव एकपेशी आहेत त्यांना आपण युनिसेल्युलर असं म्हणत असतो. आणि मग एकपेशीय सजीवांमध्ये प्रोकॅरियोट्समध्ये जे किंगडम आहे त्या किंगडमचं नाव आहे मोनेरा. त्यांचा आपण नंतर अभ्यास करणार आहोत. यानंतर यूकॅरियोट्समध्ये 2 सब डिव्हिजन पडतात, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलरमध्ये पुन्हा किंगडम येतो प्रोटिस्टा. देन मल्टीसेल्युलरमध्ये पुन्हा 3 सब डिव्हिजन आहेत आणि 3 किंगडम आहेत, फंगी, प्लॅन्टी, ॲनिमेलिया. फंगींचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. त्यांच्यामध्ये पेशीभित्तिका आहे पण हे सजीव प्रकाश संश्लेषण करू शकत नाहीत. हे फंगींचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य
आहे. पेशीभित्तिका आहे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे असे फंगी. सेल वॉल प्रेझेंट बट ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. देन प्लॅन्टी, सेल वॉल प्रेझेंट अँड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. म्हणजे प्लॅन्टीमध्ये सेल वॉल पण आहे आणि ते फोटोसिंथेसिससुद्धा करू शकतात. प्लॅन्टी इथं फोटोसिंथेसिस किंगडम फंगी कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, ते फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. किंगडम प्लॅन्टी कॅन परफॉर्म्स फोटोसिंथेसिस. अँड लास्ट किंगडम इज ॲनिमलिया. वी नो दॅट okay. Next, look at this figure. 5 kingdoms: Kingdom Monera, Kingdom Protista, Kingdom Plantae, Kingdom Animalia, Kingdom Fungi. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लॅन्टी म्हणजे वनस्पतीसृष्टी, त्याच्यानंतर ॲनिमलिया म्हणजे प्राणीसृष्टी, फंगी म्हणजे कवकसृष्टी. अशा पद्धतीने 5 किंगडम केलेले आहेत. कोणी केलेले आहेत? रॉबर्ट हॉर्डिंग्स विटाकर यांनी. यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा किंगडम मोनेरा त्याचा अभ्यास करणार आहोत. लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. बघा आपल्याकडे त्यांचं चित्र आहे. बघा, दिस इज किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरामध्ये असे प्रकारचे मायक्रोब्स असतात. विब्रिओ कॉलेरी, सायमोनेला टायफी, क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनियम, त्यानंतर ट्रेपोनिमा पॅलिडियम, क्लॉस्ट्रिडियम टिटनी, स्टेफोकोकस निमोनी. अशा प्रकारचे जे सूक्ष्मजीव आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते किंगडम मोनेरामध्ये येत असतात. आपल्याला माहीत आहे विब्रिओ कॉलेरीमुळं, या मायक्रोब्समुळं आपल्याला कॉलरा नावाचा आजार होतो. क्लॉस्ट्रिडियम टिटेनीमुळं आपल्याला टिटॅनस म्हणजे धनुर्वाताचा आजार होऊ शकतो. टॅप्टोकोकस निमोनी सारखा याच्यामुळे आपल्याला निमोनियासारखा आजार होऊ शकतो. टायफॉईडमुळे सायमोनेला टायफी याच्यामुळे आपल्याला टायफॉईडसारखा आजार होऊ शकतो. अशा पद्धतीने काही उपद्रवी मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात किंगडम मोनेरामध्ये. पण सर्वच काही उपद्रवी नसतात, काही युजफुल पण असतात ह्युमनसाठी. लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया आर युजफुल बॅक्टेरिया टू ह्युमन्स. ओके. If we look at the characteristics of Kingdom Monera, then first, all type of bacteria and blue-green algae are included in the Kingdom Monera. All type of bacteria and blue-green algae. Not only bacteria, blue-green algae are also included in किंगडम मोनेरा. म्हणजे नीलहरित शैवालसुद्धा बॅक्टेरिया
म्हणजे आपण ज्याला जीवाणू म्हणतो, बॅक्टेरिया जीवाणू. आणि ब्लू ग्रीन ॲल्गी नील हरित शैवाल ज्याला आपण म्हणतो ते. हे आपल्याला किंगडम मोनेरामध्ये असतात. त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. किंगडम मोनेरातले सर्व ऑर्गॅनिझम्स मायक्रोब्स हे युनिसेल्युलर असतात, एकपेशीय असतात. दे मे बी ॲटोट्रॉपिक ऑर हेट्रोट्रॉपिक. ते ॲटोट्रॉपिक असू शकतात, हेट्रोट्रॉपिक असू शकतात. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी असू शकतात किंवा हेट्रोट्रॉपिक म्हणजे परपोषी असू शकतात. स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात म्हणजे ॲटोट्रॉपिक असू शकतात, किंवा परपोषी असू शकतात म्हणजे हेट्रोट्रॉपिक असू शकतात. ते आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टंट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गेनेल्स. त्यांचे जे सेल्स आहेत ते प्रोकॅरियोट्समध्ये आदिकेंद्रकीय आहेत. त्यांचे पेशी किंगडम मोनेरामधील मायक्रोब्सच्या पेशी ह्या प्रोकॅरियोटिक टाईपच्या आहेत की ज्यांच्यामध्ये सुस्पष्ट असा न्यूक्लियस नसतो. सेल ऑर्गेनेल्स म्हणजे जे आपल्या सेलमध्ये वेगवेगळे घटक असतात, उपघटक, ते याच्यामध्ये नसतात. पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके. सेल ऑर्गेनेल्स म्हणजे पेशी अंगके, वेगवेगळ्या स्वरूपाचे पेशी अंगके या सजीव सृष्टीमध्ये, मोनेरा सृष्टीमध्ये नसतात. बघा पुन्हा एकदा आपण बघूया किंगडम मोनेराचं. ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. दे मे बी ॲटोट्रॉपिक ऑर हेट्रोट्रॉपिक. दे आर प्रोकॅरियोटिक सेल्स विदाउट डिस्टंट न्यूक्लियस ऑर सेल ऑर्गेनेल्स. ओके, नाव look at this figure. This is figure of microbes of kingdom Protista. Paramecium, Volvox, Paramecium, Euglena, amoeba. These are organisms from kingdom Protista. Characteristics of kingdom Protista. Protista are single-celled organisms with defined nucleus enclosed in a nuclear membranes. प्रोटिस्टा काय आहेत? एकपेशीय सजीव आहेत ज्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. प्रोटिस्टा काय आहेत? एकपेशीय सजीव ज्यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असतं. एकपेशीय सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम, पटलबद्ध केंद्रक त्यांच्यामध्ये असतं. दे हॅव सुडोपोडिया ऑर हेअर लाईक सिलिया ऑर व्हीप लाईक फ्लॅजेला. सुडोपोडिया, सिलिया ऑर फ्लॅजेला फॉर देअर लोकोमोशन. ते प्रचलनासाठी म्हणजे हालचालीसाठी सुडोपोडियाचा वापर करतात म्हणजे छद्मपाद, सिलियाचा वापर करतात म्हणजे रोमके, किंवा फ्लॅजेला म्हणजे कशाबिका. प्रचलनासाठी ते सुडोपोडिया, सिलिया किंवा फ्लॅजेलाचा वापर करतात. हे सर्व काय आहेत? सुडोपोडिया, सिलिया और फ्लॅजेला. these are false leg. हे काही खरी पाय नाहीत, म्हणजे पायाचा म्हणजे फॉल्स लेग आहेत ते. अशा पद्धतीने म्हणजे ते हे जे मायक्रोब्स आहेत प्रोटिस्टा सृष्टीतील, ते त्यांच्या लोकोमोशनसाठी, हालचालीसाठी सुडोपोडिया म्हणजे छद्मपाद, सिलिया म्हणजे रोमके किंवा फ्लॅजेला म्हणजे कशाबिका यांचा वापर करत असतात. त्यानंतर ते प्रोटिस्टा किंगडममधील सजीव मायक्रोब्स ॲटोट्रॉप्स पण असू शकतात किंवा हेट्रोट्रॉप्स पण असू शकतात. काही ॲटोट्रॉप्स आहेत, काही हेट्रोट्रॉप्स आहेत. ॲटोट्रॉप्स म्हणजे मगाशीच बघितलं आपण, स्वयंपोषी ऑर्गॅनिझम्स हू कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड इज कॉल्ड ॲज ऑटोट्रॉप्स. युग्लेना ऑलवॅक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. युग्लेना असेल, वॉलवॉक्स असेल, त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतं आणि त्याच्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. त्यानंतर काही प्रोटिस्टा काय आहेत? हेट्रोट्रॉप्स आहेत.
म्हणजे जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, तर ते परजीवी आहेत, हेट्रोट्रॉप्स आहेत. मग असे हेट्रोट्रॉप्स कोणकोणते आहेत? अमिबा, पॅरामेशिया. अमिबा, पॅरामेशिया. प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स. त्यांना काय असते प्रचलनासाठी? सुडोपोडिया, सिलिया किंवा फ्लॅजेला. ते ॲटोट्रॉप्स असतात किंवा हेट्रोट्रॉप्स असतात. हेट्रोट्रॉप्सची उदाहरणं काय आहेत? युग्लेना, ऑलॉक्स. हेट्रोट्रॉप्सची उदाहरणं काय आहेत? अमिबा, पॅरामेशिया. अशा पद्धतीने आपण आज आपल्या इयत्ता 8वीच्या पुस्तकातील लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हा जो चॅप्टर आहे, यातील 2 किंगडम मोनेरा अँड किंगडम प्रोटिस्टा कवर केलेले आहेत. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, त्यांचा आकार कसा आहे, हे आपण इथं पाहिलेलं आहे. We learned about kingdom Monera and kingdom Protista. In next day we will learn about kingdom fungi, kingdom fungi, and also we will learn about bacteria and viruses.